आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। माऊली जय हरी। EDTV न्यूजच्या थेट पंढरीच्या वारीमधून मी दिलीप पोनरकर आपलं सर्वांचं स्वागत करतो। माऊली या एक शब्दाच्या माळेत लाखो समुदायाला बांधून ठेवणारी दोरी म्हणजे वारी। जिथे माऊली शब्द आला तिथे लहान मोठा, गरीब श्रीमंत, सुशिक्षित अडाणी असा कोणताही भेदभाव नाही। हे सर्व एकाच माळेचे मणी आणि ती माळ म्हणजे माऊली हा शब्द। माऊली दरवर्षी वारकऱ्यांमध्ये लाखोंच्या संख्येने वाढ होत आहे। का बरं होत असेल? तर ही वारी आहे आपल्याला आत्मपरीक्षण करायला लावणारी, आपल्याला स्वावलंबन शिकविणारी, एक दुसऱ्यापासून प्रेरणा देणे आणि घेणे शिकविणारी। एवढेच नव्हे तर सर्वांना सोबत कसं घेऊन जायचं हे देखील याच वारीत शिकायला मिळतं। अशासकीय, विना परवाना, बिनपगारी चालणारी ही एक संस्था आहे। आणि म्हणूनच की काय, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आपल्या अभंगात म्हणतात, जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, जाता पंढरीशी आनंदे केशवा भेटताची, या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, पाहिली शोधोनी अवधी तीर्थे, अवधी तीर्थे, जाता पंढरीशी सुख वाटे जीवा, जाता पंढरीशी। हिंदू धर्मामध्ये असंख्य देवदेवता आहेत, त्या सर्वांचे आपापल्या ठिकाणी महत्त्व आहेच। पण वारीत मिळणारे सुख या त्रिभुवनातील कोणत्याही तीर्थक्षेत्रात नाही, असे या अभंगातून म्हणायचं असावं कदाचित। झपाझप पंढरीच्या दिशेने पडणारी पावले मध्येच कुठंतरी टाळ मृदुंगाच्या आवाजात थांबतात आणि सुरू होतो तो आनंद सोहळा। या आनंद सोहळ्याला ना वयाचे ना नात्याचे कुठलेही बंधन नाही, फक्त एकच उद्देश आणि तो म्हणजे मनसोक्त लुटायचा आणि तो आनंद। अरे 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 इया 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 ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी पंढरपूरकडे निघाली आहे। आपण सध्या आहेत नाटेपुतीच्या जवळ। माऊली तुम्हाला आजही आठवत असेल
ते सुमारे 40 वर्षांपूर्वी प्रल्हाद शिंदे यांचे एक भक्तिगीत आहे, जे आजही वाऱ्यांमध्ये किंवा कुठल्याही मंदिरात पहाटेच्या वेळी ऐकायला मिळतं. ते भक्तिगीत होतं, चल ग सखे पंढरीला, देवाच्या दारी कोणाला ना बंदी, दुःखी पीडित होते आनंदी, गुरुजन होती भक्तीचे छंदी, आली साधून छान ही संधी, तू दे हातात हात उद्या चल ग धरू वाट, डोळे भरून पाहू जग जेटीला, चल ग सखे पंढरीला. आणि म्हणूनच सध्याच्या IT च्या जमान्यात देखील तरुणाईचा वारीमध्ये जाण्याचा कल वाढला आहे, संख्या वाढली आहे. एक दिवस का होईना ही तरुणाई माऊलींच्या दिंडीमध्ये सहभागी होते. वेगवेगळ्या संस्था, शासकीय कार्यालये, आध्यात्मिक संस्थांचे कळप अगदी हौसेने आणि मुद्दामहून खर्च करून आणि खास वेशभूषा करून या दिंडीमध्ये सहभागी होतात. अशा कळपांमध्ये वारकऱ्यांमध्ये आपला जिवलग जर भेटला तर आनंद द्विगुणित होतो. खरं तर तो आपल्या शेजारचा असतो, रोज भेटतो, परंतु वारीमध्ये भेटल्यानंतर या आनंदाला पारावार राहत नाही. असेच काही वारकरी मलाही भेटले. काय अनुभव तुमचा वारीचा? आता गेले 35 वर्षापासून आम्ही जोडीनं वारी करत आहे आणि खरं तर इतका उत्साह, इतका प्रेम या वारीमध्ये भेटतं. खरं तर माणसाचं सगळं देहभान विसरून जातं, घरचं बिलकुल थोडंही ध्यान येत नाही. आणि खास जन्माला येऊन एकदा तरी ही वारी अनुभवावी असे संतांना म्हटलेलं आहे. त्याप्रमाणे या वारीमध्ये आल्यावर माणसाला इतकं समाधान, इतकं सुख मिळतं आणि इतकं म्हणजे समाधान मिळतं, असं समाधान पृथ्वीवर कुठं नाही. कारण काही संतांना सांगितलेलं आहे की हा सोहळा स्वर्गातसुद्धा नाही. म्हणून हा प्रत्येकाने हा सोहळा अनुभवावं आणि एकदा तरी वारीत येऊन पाहावं. माऊली या वारीचं वर्णनच होऊ शकत नाही, परंतु म्हणतात ना, मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, अगदी तसंच झालं. 9 तास रांगेमध्ये उभे राहिल्यानंतर पांडुरंगाने मला चरणस्पर्शाची संधी दिली आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी माझ्यासारख्या पामराला 3 दिवस त्यांच्यासोबत चालू दिलं. हेच तर आहे माझं भाग्य. माऊली, जाता जाता मी एवढंच म्हणेल, लागून या पाया विनवितो तुम्हाला, कर टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. अगदी स्वर्गात देखील असा सुख सोहळा नाही, असं वर्णन अनेकांनी आपल्या अभंगात केलं आहे. आणि कदाचित आपल्याला या भूमीवर तरी असा सुख सोहळा कुठल्या राज्यात, कुठल्या जगात, कुठल्या देशात तरी पाहायला मिळत नाही. मी दिलीप पोनेरकर, EDTV न्यूज, जालना.